नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय पालवी ॲग्रिको। आज आपण पाहणार आहोत एक मोठा बदल जो आपली शेती, आपलं आरोग्य आणि आपलं उत्पन्न याला नवी दिशा देतोय। तो म्हणजे श्री अन्न अभियान 2025 आणि 26। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे मिशन महाराष्ट्रातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी बनत आहे। आता आपण जाणून घेणार आहोत श्री अन्न म्हणजे काय। श्री अन्न म्हणजे पारंपरिक धान्य, नाचणी, बाजरी, राळा, कोदो, सांवा, वरई आणि कांगणी यांना इंग्रजीत मिलेट्स म्हणतात। या धान्यांमध्ये फायबर, प्रथिन, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। या धान्यांची लागवड कमी पाण्यात, गरीब जमिनीत होते। यामुळे हे पीक महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकणात विशेष फायदेशीर ठरतं। 2025-26 साठी सरकारचं धोरण। चला बघूया यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025-26 साठी सरकारनं काय महत्त्वाचे निर्णय घेतलेत। 2025 आणि 26 साठी महत्त्वाच्या घोषणा। केंद्र सरकारकडून राष्ट्रीय श्री अन्न अभियान यासाठी 1100 कोटी रुपये मंजूर झालेत। महाराष्ट्रासाठी मिळाले आहेत यापैकी 105 कोटी विशेष बजेट। 15 नवीन मिलेट प्रोसेस युनिट्स महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय घेतलाय। 20 जिल्ह्यांमध्ये श्री अन्न मार्केट लिंक प्रकल्प सुरू। आपण पुढचा भाग बघणार आहोत महाराष्ट्रातील श्री अन्न उत्पादन 2025 च्या डेटाप्रमाणे। महाराष्ट्रात 2025 मध्ये मिलेट्सचं उत्पादन वाढतंय। पाहूयात ही आकडेवारी। एकीकडे बघणार आहोत आपण पीक, क्षेत्रफळ, उत्पादन आणि प्रमुख जिल्हे। या सगळ्यामध्ये आपण प्रमुख पीक पाहिलं तर बाजरी या पिकासाठी 8.6 लाख हेक्टर, 11.2 लाख टन आणि याचं उत्पन्न आहे नाशिक, सोलापूर आणि जळगाव या जिल्ह्यातून। पुढचं आपलं पीक असणार आहे नाचणी। 1.25 लाख हेक्टर यासाठी जमीन अपेक्षित आहे। 1.5 लाख टन आणि ह्याचे जिल्हे असणार आहेत ते रायगड, रत्नागिरी आणि ठाणे। पुढच्या आपण पिकाची माहिती घेणार आहोत कोदो। कोदो हे पीक 0.6 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रफळावरती आहे। 0.8 लाख टन आणि या कोदो या पिकासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये याची माहिती आहे। पुढचं आपलं पीक आहे राळा। 0.35 लाख हेक्टर इतकी जमीन, 0.45 लाख टन, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यामध्ये पीक। पुढचा आपला भाग असणार आहे फायदेशीर वाण आणि तंत्रज्ञान। तुमच्या भागात योग्य श्री अन्न वाण निवडणं फार महत्त्वाचं आहे। खाली काही निवडक याप्रमाणे जाती आपण पाहूयात। बाजरीसाठी फुले वसुधा कोरडवाहू हवामानासाठी, श्रद्धा RHB 177 जलद वाढवणारी, रोगप्रतिकारक, ICMV 221 लोह आणि झिंक समृद्ध। पुढचं पीक आहे नाचणी। GPU 67, PRM 1, घाटमाथा आणि कोकणासाठी, दापोली 1 मध्ये मध्यम उत्पादन आणि जलद वाढ। पुढचे आपले दोन पीक एकत्र याप्रमाणे माहिती घेऊयात कोदो आणि राळा। कोदो 20, JK 13 कमी पावसाच्या भागात उपयुक्त, राळा 1 45 दिवसात तयार होणारं पीक। या सर्वांच्या संपूर्ण माहितीनंतर आपण पुढचा भाग बघूया। सरकारच्या योजना 2025 मध्ये नवीन काय आहेत। जर तुम्ही मिलेट्सची लागवड करत असाल तर काही योजना या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। पहिली योजना आहे NFSM मिलेट्स, अर्थातच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान। दर्जेदार बियाणं अनुदानावर, कृषी विज्ञान केंद्रांद्वारे प्रशिक्षण, PGS सेंद्रिय प्रमाणपत्रासाठी आर्थिक मदत। दुसरा आपला भाग असणार आहे PMFME प्रोसेस आणि मार्केटिंग। अन्न प्रक्रिया युनिटसाठी 75% सबसिडी, महिला बचत गटासाठी विशेष अनुदान। पुढचा आपला टप्पा आहे ई-नाम आणि APMC मार्केट, थेट ग्राहकांशी संपर्क आणि ऑनलाईन विक्रीची सुविधा। पुढचा आपला भाग आहे निर्यात आणि बाजारपेठेची संधी। 2025 आणि 26 साठीचं अनुदान। भारत आता जगभरात मिलेट्सचं उत्पादन आणि निर्यात करत आहे। 2024 आणि 25 मध्ये भारताची मिलेट निर्यात 880 कोटी रुपये होती। 2025 आणि 26 मध्ये निर्यात 1000 कोटींवर जाण्याचा अंदाज महाराष्ट्रातून मिलेट्स निर्यात करणाऱ्या FPOsच्या संस्था 42 आहेत। APADA नोंदणी केलेल्या अशा आपल्या 42 संस्था आहेत। पुढचा आपण यामध्ये भाग बघणार आहोत तो म्हणजे श्री अन्न अभियान शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर का ठरतंय। श्री अन्न मिशनमुळे शेतकऱ्यांना मिळतोय
कमी इनपुट खर्चात भरघोस उत्पन्न, सेंद्रिय खताकडे वळण्याची संधी आणि सोबतच शासकीय अनुदान, प्रशिक्षण आणि बाजाराशी थेट जोड. शेतकरी मित्रांनो, श्री अन्न हे केवळ पारंपरिक धान्य नाहीये, तर आपल्या हवामानात बदलाच्या काळात शेती टिकवण्याचं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. सध्याच्या अनिश्चित पावसाळ्यात वाढत्या खतांच्या किमतींमध्ये श्री अन्न ही शेतीसाठी आणि आरोग्यासाठी दोघांसाठी उत्तम निवड आहे. आपल्या अशाच असंख्य माहितींसाठी, शेतीविषयक अभ्यासासाठी नक्की फॉलो करा पालवी ॲग्रिको. तोपर्यंत धन्यवाद.